नमस्कार. मी विशाखा माळी तुमचं स्वागत करते यशस्वी शाळेच्या यूट्यूब ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर. तर आज आपण बघतोय सौरमालेच्या उत्पत्तीचे सिद्धांत. याच्यावर जनरली आपल्याला राज्यसेवामध्ये प्रश्न विचारले जातात. तर इथे मी एक प्रश्न घेतलेला आहे, जोड्यावर प्रश्न विचारला गेलेला होता. तर आपण बघून घेऊया की सौरमालेचे कुठले कुठले सिद्धांत असतात. तर पहिला आहे नेब्युलर थिअरी, तेजोमेघ सिद्धांत, की जे सायमन लॅप्लास व इम्युल कांट ह्या दोन्ही शास्त्रज्ञांनी ते मांडलं होतं. आणि त्यांनी सांगितलं होतं की वायूंच्या ढगांपासून सूर्य व ग्रह तयार झालेले आहे. त्यानंतर आहे जोडतारा सिद्धांत, की तो मांडला होता लिटन यांनी, रेमंड लिटन यांनी, की त्यांनी असं सांगितलं होतं की दोन ताऱ्यांच्या प्रभावातून ग्रहांची निर्मिती झालेली आहे. त्यानंतर बघूया इलेक्ट्रोमॅग्नेटिक थिअरी, विद्युत चुंबकीय सिद्धांत. ते आपले शास्त्रज्ञ हॅन्स आल्फवेन यांनी मांडला होता. त्यांनी सांगितलं होतं की चुंबकीय व विद्युत शक्तीमुळे ग्रह तयार झालेले आहे. त्यानंतर आहे सेफिर थिअरी, की जे डॉक्टर बॅनर्जी यांनी मांडलं होतं. आणि सूर्याने धूळ व वायू आकर्षित करून ग्रह निर्माण केलेले आहे आणि तशी सौरमालेची उत्पत्ती झालेली आहे, असं त्यांनी सिद्धांत मांडलेला होता. त्यानंतर बघूया आपण गॅसियस थिअरी, वायुरूप सिद्धांत. तर ते मांडलं आहे शास्त्रज्ञ जीन आणि जेफ्री यांनी. तर त्यांनी सांगितलं की सूर्यापासून बाहेर पडलेल्या वायूपासून ग्रह निर्माण झालेले आहे. तर हे आपले 5 महत्त्वाचे सिद्धांत होते. जनरली याच्यावर MPSCमध्ये राज्यसेवामध्ये जोड्यावर प्रश्न विचारला जातो, तर 1 लाइनर क्वेश्चन पण विचारला जातो. तर इथे मी हा क्वेश्चन घेतलेला आहे. जर तुम्हाला हे समजलं असेल तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये याचा आन्सर करू शकतात. तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी यशस्वी शाळेचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, इंस्टाग्रामला फॉलो करा आणि तुमच्या फ्रेंड्सबरोबर पण शेअर करा. धन्यवाद.